तुमचं जोरात लवकर फिरणार नाही. तर तुम्ही लवकर आणण्यासाठी हिटनं मारा. कुठनं ही मोशन जेवढा तुमचा हे टर्न असेल तेवढा हा टर्न बसणार आहे. तुम्ही हिथंच ठेवला तर पायाची मोशन पण हिथंच आहे, बरोबर ना. तुम्ही असं मारता, इथं मारल्यावरती तिथं स्टेबल राहते. पण तीच जर मी ह्याचा झटका जोरात दिला तर अख्खा बॉडीचं टर्न बसते. आणि अख्खा बॉडीचं टर्न म्हणजे सिकडनं गोळा जाणं, बरोबर का नाही. आता हातावरती फोकस करा. हातावर काय झालं, तिथलं धक्का मग असं सगळं मारलं. आता मी जेवढा गोळा पण फेकला नाही तेवढा जोरात, तिथं मग गोळा घ्या. प्रत्येक गोष्टी होते. आता तुम्ही स्टँडिंग काढून फोकस करत आहे. एक तुमचं हे थांबणं, तुम्ही असं थांबताय का असं थांबताय. असं थांबणं म्हणजे तुम्हाला परफेक्ट वाटते आणि एकदम दिसाय पण ॲक्टिव्ह वाटतं, नाही का. आता कुठलं ॲक्टिव्ह वाटतंय, ही ॲक्टिव्ह वाटते का ही ॲक्टिव्ह वाटते. त्याच्यामुळे लगेच तुम्हाला कळत असेल की गोळा कुठल्या स्टेपने जातो, बरोबर नाही. गोळा जातो तुमच्या बेसवरती डिपेंड आहे. गोळा सगळ्याच आउट ऑफ जाईल. पण माझ्या नियोजनाने गेलं तर, कारण की माझी ही पद्धत थोडक्यात रानटी पद्धत आहे, पण टेक्निकल गोष्ट आहे. कारण की शॉर्टपुटवाला जो असतो ना त्यांच्या पद्धतीचं धरणं असतं, बरोबर ना. तर आपल्या फिंगरमध्ये एवढी ताकद नाही आहे, बरोबर का नाही. माझं वैयक्तिक सांगतो. आता कसं राहतं, प्रत्येक जण असं गोळा धरतो ना फक्त फिंगरवरती. ज्यावेळेस मी गोळा फिंगरवरती धरतो ना, फिरतो, तेवढं आपल्याकडे ताकद नाही आहे. पण ते कसं राहतं, ज्या टायमाला शॉर्टपुटचा प्लेअर असतो ना त्याच्याकडे तेवढी ताकद असते. ताकद असल्यामुळे तो त्याच्या क्षमतेने फिंगरवरती, कारण जेवढं फिंगरवरती फिरतं तेवढं हाईट जातो आणि लांब जातो. पण जसं आपली ही जी आहे ना, आपल्याला टेक्निकल गोष्टीवरने पण जायचं आहे. आणि मग तुमचा गोळा ही जी डिस्टन्स आहे ना एवढं अवघड नाही आहे, आपल्याला लय वाटतं. पण ती फक्त थांबण्यापासून डिपेंड आहे. आता ती एकदम टेक्निकल गोष्टी, ती एकदम स्पोर्ट प्लेअरला शोभते. आपल्याला काही एवढं अंतर टाकायचं नाही, इथं जायचं, बरोबर ना.